कसं होतं की बाळनेस असल्यानंतर की खूप निगेटिव्हिटी राहते आणि खूप अनकॉन्फिडन्स फील होतं. मोस्ट ऑफली बाईक ड्रायव्हिंग करताना नेहमी मला कॅब आणि काहीतरी मला नॅपकिन वगैरे वापरायला लागायचं ते. आणि ज्या टायमाला मी फर्स्ट टाईम माझं ग्राफ्टिक झालं आणि मी एअरलाईन पाहिली तेव्हा खूप कॉन्फिडंट वाटलं की यार हां हे सही आहे. सर ते शेवटी हेच म्हणायला लागेल की न्यू रूट्समधील जे आज मला या स्टेजमध्ये अचिव्हमेंट आलेले आहे आणि जे एअरलाईन माझे प्रॉपर डिझाईन झालेलं त्याच्यानुसार रिझल्ट पाहता खूप कॉन्फिडंट वाटते. त्याबद्दल मी न्यू रूट्सचा नक्कीच आभार आहे. मी मूळचा कराड आणि सातारा या इथून आलेलो आहे न्यू रूट्समध्ये आणि माझं एज आता 28 आहे आणि 18 वर्षापासून हेअरफॉलचा प्रॉब्लेम होत होता आणि त्याच्यानंतर मी खूप क्लिनिकमध्ये कन्सल्टेशन केलं. 4-5 क्लिनिकमध्ये कन्सल्टेशन केलं. मग त्यांच्याकडून ते मेडिसिन्स आणि ते PRP आणि मिझोथेरपी खूप ट्राय केलं. पण त्यातून असं अचिव्हमेंट हेअर ग्रोथ अशी अचिव्हमेंट नव्हती. मग हेअर ट्रान्सप्लांटचा डिसिजन घेतल्यानंतर मग पूर्ण क्लिनिकचे रिसर्च झाल्यानंतर खूप क्लिनिक पाहिल्यानंतर मग न्यू रूट्सबद्दल मला यूट्यूबवर समजल्यानंतर मी त्याबद्दल रिसर्च केला, थोडीशी माहिती घेतली. त्याच्यानंतर मग न्यू रूट्समध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि नंतर मग इथं आल्यानंतर मग इथं कन्सल्टेशन झाल्यानंतर एक ट्रान्सपरन्सी वाटली, एक हॉनेस्टी वाटली या क्लिनिकमध्ये. त्याच्यामुळे मी इथं सर्जरी करण्याचा प्लॅन केला. तर ते शेवटी हेच म्हणायला लागेल की न्यू रूट्समधील जे आज मला या स्टेजमध्ये अचिव्हमेंट आलेले आहे आणि जे एअरलाईन माझे प्रॉपर डिझाईन झालेले त्याच्यानुसार रिझल्ट पाहता खूप कॉन्फिडंट वाटते. त्याबद्दल मी न्यू रूट्सचा नक्कीच आभार आहे.